जितेंद्र आव्हाड डिप्रेशनमध्ये रामावर बोलणं थांबवावं अन्यथा नारायण राणेंचा इशारा। जितेंद्र आव्हाड यांना श्री रामावर केलेल्या वक्तव्यावरून देशभर टीकेची झोड उठलेली आहे। दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जितेंद्र आव्हाड आणि उद्धव ठाकरे यांच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। मातोश्रीवर सध्या डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत, त्यामुळे हिंदूंच्या देवतांवर त्यांनी बोलण्याचं धाडस करू नये। बाकी कोणावरही बोला पण रामावर बोलू नका, अन्यथा तुमचा राम करावा लागेल। राम म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का, असं सवाल त्यांनी यावेळी केला आहे। काँग्रेसच्या कारकिर्दीपासून ज्यांच्यावर आरोप आहे त्यांच्यावरच भाजपचं सरकार ईडी किंवा सीबीआय कारवाई करत आहे। अनिल देशमुख हे काही साधू संत नव्हते, महिन्याला पैसे मागत होते आणि त्याचे पुरावे मिळाले आहेत। आज अनेकांना अटक झाली, आणखीन काही जर वेटिंगवर आहेत, आतमध्ये जायच्या तयारीत आहेत। ईडीकडे जी माहिती आहे त्यानुसार ते कारवाई करत असतील तर पवार साहेबांना वाईट वाटण्याचं कारण काय? संजय राऊत पागल झालेले आहेत। महानंदाच्या कर्मचाऱ्यांना 6 महिने पगार नाहीत आणि त्यामुळे ही डेअरी एनडीपीने घ्यावी आणि त्यांनी चालवावी यासाठी मी स्वतः प्रस्ताव ठेवला आहे। त्यामुळे नोकऱ्या शाबूत राहतील आणि कंपनीही तिथेच राहील असा दावा त्यांनी केला। तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजप दावा करेल, इथे कोणत्याही प्रकारची कुस्ती होणार नाही, आमच्या सामोपचाराने सगळं होईल आणि आता जे टिवटिव करताय ते बंद होतील असा टोलाही त्यांनी लगावला आहे। राम हे मांसाहारी होते। जितेंद्र आव्हाड आणि ते मातोश्रीवाले काय बोलायचं नाही, सध्या ते घसरलेत, सत्ता गेल्यामुळे ना डिप्रेशनमध्ये आहेत। त्याच्यामुळे आमच्या देवतांबद्दल बोलायचं त्यांनी धाडस करू नये। बाकी कोणाबद्दल बोलत चालेल, पण देवतांबद्दल राम भीम नाही, मग त्याला शेवटी राम करावं लागेल। रामचा अर्थ माहिती आहे ना? हां, महानंदाची 23 एकर जागा ही दहशत घालायची यासाठी हा प्रकल्प गुजरातला नेला जातोय असा संजय राऊत म्हणतात। संजय राऊत पागल झाला आहे। गेली 6 महिने महानंदाच्या कामगारांना पगार नाही, 6 महिने। आणि मी प्रस्ताव ठेवला आहे की NDPनी जी डेअरीची मोठी कंपनी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे त्यांनी महानंदा घ्यावं आणि चालवावं, म्हणजे नोकऱ्या साबूत राहतील, कंपनी तिथेच राहणार, कंपनी जाणार नाही। पण गुजरातमध्ये त्याची मेन शाखा जी आहे ना NDPची ती तिकडे आहे, तर ती ऑल इंडिया बेसवर आहे आणि म्हणून त्याने आपले घ्यावी आणि चालवावी, नोकऱ्या साबूत राहतील। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।